मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ही आपली अस्मिता आहे. आणि या महामानवांचा जो कोणी खोटा इतिहास सांगेल, लक्षात घ्या, जो कोणी खोटा इतिहास सांगेल त्याच्या विरोधामध्ये कार्यवाही होणं गरजेचं आहे. याच्यावर एक स्पेशल कायदा बनणं गरजेचं आहे. अनेकदा आम्ही ही मागणी केलेली आहे. स्वतः ज्यावेळेस भगतसिंह कोश्यारी याने शिवरायांचा अपमान केला त्यावेळेस स्वतः उदयनराजे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती आणि सांगितलं होतं की याच्या विरोधामध्ये केंद्र सरकारने एक कायदा बनवावा. एवढं सगळं असताना सुद्धा केंद्र सरकारने काही सुद्धा केलं नाही. कारण बदनामी करणारे हे जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीशी संलग्नित आहेत आणि अनेक उच्च पदावर आहेत. आज जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो खोटा इतिहास सांगितला, लक्षात घ्या, खरा इतिहास हा समकालीन साधनांच्या आधारे लिहिला जातो. त्याला काहीतरी आधार असावा लागतो. परंतु तसा कोणताही आधार सभासद बकर असेल, शिवभारत असेल, राधा माधव विलास चंपू असेल, या कोणत्याही समकालीन ग्रंथामध्ये नाही. अगदी गागा भट्ट यांनी लिहिलेली पोथी असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेले पुस्तकं असतील, या कशामध्येही या गोष्टीला आधार नाही. आणि मग अशामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जे सांगितलं की गागा भट्टाने छत्रपती शिवाजी महाराजांना पायाच्या बोटाने टिळा लावला किंवा गंध लावला, हा सपशेल खोटा इतिहास आहे. अशा खोट्या इतिहासाच्या मांडणीवरून सुद्धा अनेक जण बळी पडतात. परंतु बळी पडलेला असो, काही असो, चूक ही चूक आहे. आणि या बाबतीत जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राची शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. लक्षात घ्या. आणि सरकारने जो कायदा बनवायचा आहे तो दोन प्रकारचा बनवायचा आहे. एक, खोटा इतिहास सांगणारे जे आहेत, मग जितेंद्र आव्हाड येतील त्यामध्ये किंवा अन्य कोणीही येईल, खोटा इतिहास सांगणाराला एक वेगळी सजा. आणि जाणून बुजून बदनामी करणारे जे आहेत, कोरटकर असेल, छिंदम असेल, पुरंदरे असेल, गोविंदगिरी असेल, यासारखे जे जाणीवपूर्वक बदनामी करणारे आहेत यांच्यासाठी एक कायदा असायला हवा. आणि हा एक संयुक्तिक कायदा. लक्षात ठेवा, खोट्या इतिहासाची मांडणी करणाराला कमीत कमी 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत सश्रम कारावास, त्याला जेलमध्ये टाका, इतका कायदा लक्षात ठेवा. आणि त्याला अटकपूर्व जामीन सुद्धा त्याला देऊ नका. आणि बदनामी करणाराला, शिव्या देणाराला तर मित्रांनो कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त आजन्म कारावासाची सजा व्हायला हवी. कारण महामानव हे राष्ट्राची अस्मिता आहेत आणि यांच्या विरोधामध्ये राष्ट्रद्रोहासारखा एक कायदा बनवणं गरजेचं आहे. वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून, मग तो पक्ष कोणताही असेल, जास्तीत जास्त जरी भारतीय जनता पार्टीशी संबंधित असले तरी सुद्धा इतर पक्षाचे सुद्धा, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, अन्य कोणत्याही पक्षाचा असेल, लक्षात ठेवा, कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल, जर या महामानवांची, महामातांची जर कोणी बदनामी करत असेल तर यांना शिक्षा ही व्हायलाच हवी. खोटा इतिहास अजिबात सांगता कामा नये. आणि जो या महामानवांचा खरा इतिहास आहे यावर संशोधक मंडळींनी खरा इतिहास आणण्यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन करणं गरजेचं आहे. समकालीन साधनांच्या आधारे इतिहासाची मांडणी करणं गरजेचं आहे. आणि तो इतिहास घराघरामध्ये जाणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. यामध्ये राजकारण्यांचं राजकारण होतं, परंतु यामध्ये महामानवांची विनाकारण बदनामी होते. आणि जितेंद्र आव्हाड, मी म्हणतो जितेंद्र आव्हाड यांच्यापासून सुरुवात करा. लक्षात घ्या, आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक नाहीत. आमचा एकच पक्ष आहे, शिवराय फुले शाहू आंबेडकर, हाच आमचा एकमेव पक्ष आहे. आणि या कायद्याची अंमलबजावणी करतानाच तुम्ही जितेंद्र आव्हाड यांच्यापासून करा. आमचा कसलाही आक्षेप नाही. खोटा इतिहास अजिबात खपवून घेता कामा नये. ज्याला इतिहासाची मांडणी करायचं आहे, ज्याला इतिहासावर बोलायचं आहे, त्याने संदर्भासहित बोललं पाहिजे. आणि ते संदर्भ सुद्धा बखरीचे, कादंबरीचे नव्हे, कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकातील नव्हे, समकालीन साधनांच्या, अस्सल साधनांच्या, ज्याला इतिहास म्हणतात, अशा अस्सल साधनांच्या आधारेच ते पुरावे असले पाहिजेत. लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. याला सिरियसली घेणं गरजेचं आहे. यानंतर कोरटकर असेल, पुरंदरेचा पुरस्कार वापस घेणं असेल, छिंदम असेल, यांना सुद्धा जेलमध्ये टाका. कमीत कमी 10 वर्षासाठी यांना जेलमध्ये टाका.
आणि हे होणं खूप गरजेचं आहे. आणि जितेंद्र आव्हाड सुद्धा यांना कायदा बनवून या कायद्यानुसार त्यांच्यावर सुद्धा कडक कार्यवाही करायला हवी. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.